गहाळ झाला. उरलेल्या सणांच्या गळ्यातून प्रथमच अनावर हुंका फुटला. उरलेल्या सणांच्या गळ्यातून प्रथमच अनावर हुंका फुटला. ती असती तर ते उद्गारले, तो हरवला नसता. मीही अनिवार्यपणे सातवा चमचा झालो. मीही अनिवार्यपणे सातवा चमचा झालो आणि त्याची रिकामी जागा घेऊन सहांच्या हुंक्यात सामील झालो आणि पुटपुटलो. मोठ्याने बोलण्याची गोष्टच नाही, पुटपुटलो. खरं आहे मित्रांनो, ती असती तर मीही हरवलो नसतो. एका 3-4 शब्दांच्या ओळीमध्ये अख्खं उर्वरित आयुष्याचं एकाकीपण कुसुमाग्रजांनी व्यक्त केलं. कमी आहे अशा कविता. मुळामध्ये कुसुमाग्रजांच्या कवितेत प्रेमकविताच कमी आहे. पृथ्वीचं प्रेमगीत हे इतकं गाजलेलं आणि त्याला आपण काय म्हणतो, कुसुमाग्रजांनी पृथ्वीचं प्रेमगीत या समीकरणात इतकं ठाम अशी गोष्ट असताना सुद्धा कुसुमाग्रजांचा सबंध कवितेचा संसार पाहिला तर आपल्याला त्याच्यामध्ये प्रेमकविता फार फार कमी आढळतात. बरं, ज्या आढळतात त्यातही सफल प्रेमाच्या कविता नाही ना फारशा. ज्या काळामध्ये कुसुमाग्रजांनी विषादना लिहिलं त्या काळामध्ये तर राष्ट्रभावना, सामाजिक कर्तव्य हे इतकं साथ घालत होतं सगळ्या बाजूंनी की अशा ठिकाणी आपण आपल्याच प्रेमाच्या गोष्टी करतोय हे त्यांना नामंजूरच होतं. त्यामुळे स्वप्नांची समाप्ती. काळ सखी गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. हे दिवसाचे दूत म्हणजे कर्तव्य हे इतकं महत्त्वाचं वाटत होतं की त्यामुळे त्या चांदण्याचे हात असलेल्या प्रेयसीला, सखीला सुद्धा ते हात काढ, प्लीज काढ अशी विनवणी त्या सबंध कवितेमध्ये कधीही केली असं आपल्याला दिसतं. तू उंचकडे राहसी, स्मृती, अशा कितीतरी कविता आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ते ताटातूट झालेली प्रियकर प्रेयसी दिसतात. तो कुठेतरी आहे, ती कुठेतरी आहे. कधीतरी त्याच्या मनामध्ये त्या आठवणी येत आहेत आणि त्या आठवणींची कविता होते आहे. म्हणजे हे गगना तू माझ्या गावी आणि तिच्याही गावी. माहिती आहे की या दोघांना जोडणारं फक्त आता आकाश आहे. इतकी ती कमालीची ताटातूट आहे की ह्या दोघांची परत भेट होणं शक्य नाही. अशा प्रकारची भावना कुसुमाग्रजांच्या अनेक कवितांत दिसते. फार क्वचित कधीतरी आपल्याला परिपूर्ण झालेलं सफल प्रेम त्यांच्या ह्याच्यात आढळतं. काळ किती मोठा परिणाम करतो बघा कवीच्या लेखनावर. कोणता काळ आहे? कुसुमाग्रजांचा सगळा तारुण्याचा जो काळ आहे, जो वाढीचा काळ आहे, संवेदनशील मनाने आजूबाजूचा टिपण्याचा काळ आहे, तो सगळा त्यांचा नवतारुण्याचा काळ आहे. या काळामध्ये जे पाहिलं, जे अनुभवलं ते सगळं त्यांच्या कवितेत उतरत गेलं. म्हणून क्रांतीचा जय जयकार येते ना. क्रांतीचा जय जयकार ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लिहायचीच कविता आहे. या कवितेची पण एक मजा सांगते तुम्हाला. कुसुमाग्रज सारथीमध्ये की प्रभातमध्ये काम करत होते. रात्रपाळी होती त्यांना. तर राजबंद्यांचे होणारे हाल आपल्याला माहिती आहे. भगतसिंग, राजगुरू वगैरे सगळ्यांनी भूक हडताळ केला होता तुरुंगात की राजबंद्यांना दिलं जाणारं अन्न अत्यंत निकृष्ट प्रतीचं आहे, त्याचा निषेध त्यांनी केलेला आहे. तर असं वारंवार घडत गेलेलं आहे. तर राजबंद्यांना दिली जाणारी अत्यंत अपमानास्पद वागणूक आणि मुख्य म्हणजे त्यांना दिलं जाणारं अत्यंत निकृष्ट प्रतीचं अन्न याच्यावरती वारंवार निषेध आणि हडताळ असे होत गेले राजबंद्यांमध्ये. ते सगळं ऐकून हा संवेदनशील मनाचा कवी इतका अस्वस्थ झाला की एक टाकी ही 50 ते 52 ओळींची कविता त्यांनी लिहिली. क्रांतीचा जय जयकार एक टाकी ना. विचार करा की काय ओघ असेल तो आपल्या येणारा. धाड 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 त्या ओळी नुसत्या कागदावर उमटत असणारे. ही कविता त्या काळामध्ये स्वातंत्र्याचं गीत झाल्यासारखी होती. अनेकांच्या तोंडी ती कविता काय खोदगत होती, पाठ होती. शाहीर अमरशेखांचं नाव ऐकलंय. शाहीर अमरशेख राजबंदी म्हणून तुरुंगामध्ये होते. त्या तुरुंगाचा जो अधिकारी होता तो हिंदू होता. म्हणजे हिंदू इन द सेन्स एकदेशीय होता, ब्रिटिश नव्हता. ज्या दिवशी अमरशेख आणि त्यांच्याबरोबरच्या राजबंद्यांची सुटका होणार होती त्याच्या 4 दिवस आधी त्या जेलरने अमरशेखांना निरोप पाठवला की संध्याकाळची प्रार्थना झाली की मला भेटायला या.
अमरशेखांना स्वाभाविक असं वाटतं की झालं आता अजून पुढे वाढते की काय आपला तुरुंगवास शिक्षा. ते जरा साशंक मनानेच त्या जेलरच्या घरी गेले. तो जेलर त्यांना काय म्हटलं असेल, तो म्हणला एकदा ती कविता म्हणा ना, क्रांतीचा जय जयकार. कल्पना करा, तो जेलर आहे, त्याचं काम तुरुंगातल्या सगळ्या बंद्यांवरती लक्ष ठेवणं आणि वंदे मातरम म्हटल्याबद्दल सुद्धा जिथे फटके मिळत होते त्या काळामध्येही क्रांतीचा जय जयकारसारखी कविता, कारण अमरशेख खड्या आवाजामध्ये ती कविता बाहेर म्हणायचे, त्यांनीच ती लोकप्रिय केली असंही म्हटलं जातं. त्यांना त्या तुरुंगाच्या जेलरनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ही कविता म्हणायला लावली. थरारक वाटतं मला, आजही अंगावर काटा येतो हा प्रसंग आठवला. तर असं त्या कवितेचं सामर्थ्य. आणि मग स्वातंत्र्य मिळालं. स्वाभाविकपणे आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं ते वाक्य की स्वराज्य मिळालं आता सुराज्य येईल अशी लोकांची कल्पना होती, आणि तसं घडलं नाही. पुढच्या अनेक वर्षांमध्ये असं दिसत गेलं कुसुमाग्रजांसारख्या कवीला की विषमता नष्ट झाली नाही, जातीयवाद गेला नाही, धर्मांधता तर आहेच आहे, भाषांवरनं सगळ्यावरनं माणसामध्ये भिंती उभ्या राहिल्या. आणि कशाच्या आधारावर नाही, तर मग आपल्याला गाभारा आठवते त्यांची की गाभारा सलामत तो देवपचास. देवाचं काय महत्त्व आहे एवढं? मूर्ती चोरीला गेली आहे देवाची, अस्वस्थ कोण होत आहे? खरे भक्त आहेत ते अस्वस्थ झाले. बाकीच्या सगळ्या लोकांना काही फरकच पडत नाही आहे, कारण ते जे आधीचं सगळं वर्णन आहे वाचा जरूर तुम्ही. गाभारा सगळं वाचून दाखवायला आता वेळ नाही आहे, पण कविता मी वाचून दाखवण्यासाठीच मुद्दा मांडते. तर पैशाचे ढीग पडतायत देवापाशी, रत्नमाणकं साठताय. आपण बघा, आठवा, मी नावं घेत नाही, आपल्या डोळ्यासमोर कितीतरी देवस्थानं असतील. एकीकडे उंच उंच अलिशान मंदिरं बांधायची आणि दुसरीकडे त्याच मंदिराच्या आवारामध्ये भिकाऱ्यांची रांग असते, तिकडे कोणाचं लक्ष जात नाही. त्या भणंद भिकाऱ्याला भेटायला गेलाय देव, तर या देवाला आता आमच्या देवाऱ्यात जागा नाही. मग तोही म्हणतो की नाही राहत तुमच्याबरोबर, तो निघून जातो. गावाला रिकामा पडलाय. आणि मग रिकामा गावाला मूर्ती आली की झालं, बाकीच्याचं काय महत्त्व आहे? म्हणून जयपूरला दुसऱ्या मूर्तीशी पत्रव्यवहार चालू आहे, कारण गाभारा सलामत तो देवपचास. देऊळ सिनेमा आठवत असेल आपल्याला, तो नाही का ती दत्ताची मूर्ती सोडून देतो. हे नाही आम्हाला अपेक्षित, हा असा बाजार उभं करणं देवाच्या नावाखाली हे आम्हाला अपेक्षितच नाही आहे. कुसुमाग्रज अत्यंत उपरोधिक पद्धतीने सांगतात. हा उपरोध कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये नंतर खूप प्रकर्षाने आपल्याला दिसायला लागला. म्हणजे मग ती अखेर कमाईसारखी एक कविता तुम्हाला माहिती असेल, ती शहरातले 4 पुतळे एकमेकांना रात्री भेटतात अशी ती पार्श्वभूमी आहे. काय कविता आहे बघा. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले, रडायला लागले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी तर फक्त बौद्धांचा. टिळक उद्गारले, मी चित्पावन ब्राह्मणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान, एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे, माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यांमधल्या भिंती. हा केवढा कमालीचा उपरोध आहे बघा तुम्ही. आणि हा का निर्माण होतो कवीच्या मनामध्ये? तर खूप मोठा भ्रमनिरास जो सर्वसामान्य माणसाचा झाला तसं कवीचाही झाला. आणि मग त्याचं व्यक्त करायचं साधन काय? त्याची कविता. त्यामुळे त्यांच्या अनेक कवितांमध्ये आपल्याला हे दिसतं. पुष्कळ एक कविता अशा त्यांच्या. महत्त्वाचं हे आहे त्याच्यातलं की या उपरोधामागे जी खंत आहे ती खंत आपल्याला जास्त जाणवते. एकीकडे फटकारे आहेतच व्यवस्थेला, पण त्याच्याही पलीकडे कवीला जे काम टोचतंय, खूप आतमध्ये काहीतरी दुखतंय, त्या दुखण्याला मिळालेले हे शब्द आहेत. कुंभमेळ्यावरची त्यांची प्रसिद्ध कविता आहे. मध्यंतरी त्या झाडं बिडं तोडण्यावरनं जे काय चाललं होतं तेव्हा ती खूप वेळेला समाज माध्यमांवरती फिरत होती की काय करतात साधू, त्या नाशिक शहराचं काय होतं कुंभमेळा होऊन गेल्यावरती. साधू विष्ठकाती असे शब्द आहेत. आणि तो सगळा रस्ता हा अत्यंत उकिरड्याचं स्वरूप त्याला येतं. हे काय आहे? चरस, गांजा आणि तशा प्रकारच्या नशा करणाऱ्या या सगळ्यांकडनं आम्हाला नेमकं काय मिळतं? ही कोणती श्रद्धा? इथे हजारो वर्ष, 700-800 वर्ष झाली वारी चालली आहे पंढरपूरची. ते एकीकडे आणि हे एकीकडे. तर ह्या सगळ्यासाठी
ज्या प्रकारे व्यवस्था राबतात त्या सगळ्यावरती कुसुमाग्रज सारखं शरसंधान करतात असं आपल्या लक्षात येईल. शरद जोशींनी इंडिया आणि भारत असं म्हणण्यापूर्वी, म्हणजे इंडिया कुठे आहे तर कॉस्मोपॉलिटन शहरांमध्ये आणि भारत कुठे आहे तर छोट्या छोट्या खेड्यापाड्यांमध्ये आहे. हा ही मोठी दरी निर्माण झाली असं शरद जोशींचं वक्तव्य आहे. त्याच्या कितीतरी अधिक कुसुमाग्रजांनी या मराठी भाषेविषयीच्या चिंतनामध्ये हे मांडलेले की कुठे मराठी दिसते आता, आमची ज्ञानोबा तुकारामांची मराठी आम्हाला कुठे दिसते, कुठे ऐकायला येते, असा चिंतनशील प्रवृत्तीचा माणूस हे सगळं बाहेरचं दृश्य पाहिल्यावरती किती खंतावत असेल हे या निमित्ताने आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून कुसुमाग्रजांची उत्तर कविता ही स्वतःच्या आयुष्यातली ही पुष्कळशी सामाजिक आशयाची कविता आहे आणि त्या सामाजिक आशयामध्ये व्यवस्थेवरती त्यांनी उपरोधिकपणे हल्लेच चढवलेत असं म्हणता येईल. नंतरच्या काळातल्या कवितेत अजून एक दिसतं आपल्याला, ते म्हणजे कुसुमाग्रज अधिकाधिक चिंतनशील होत गेले. देव आहे की नाही, मी आस्तिक आहे की कोण आहे, असे स्वतःच्या मनाला पडलेले प्रश्न. आणि मग त्यांनी एका कवितेत असं म्हटलंय की रात्री मोकळ्या मैदानावरती हिरवळीवरती पडून आकाश बघत असताना मला जाणवतं की तू आहेस. स्वतःच्याच मनात खोल जाऊन तिथे नेमकं काय चाललं आहे हे देखील कुसुमाग्रज अत्यंत पिनपॉईंट ज्याला म्हणतो नेमकेपणाने शब्दबद्ध करत गेलेले तुमच्या सबंध आयुष्यामध्ये हे लक्षामध्ये येतं. आणि शेवटपर्यंत कवितेमधूनच ते व्यक्त होत गेले. नाटक लिहिणं त्यांचं लवकरच थांबलं. मला महत्त्वाचं हे वाटतं आज विचार करताना की कुसुमाग्रजांच्या सगळ्यात चांगल्या कविता त्या नाट्यमय आहेत. नाटकाचं जे त्यांना आतून असलेलं केवळ ओढ आणि वेळ नव्हे तर ती नाट्य प्रतिभा त्यांच्या कवितेमध्ये पण दिसते आणि त्यांच्या अनेक चांगल्या कविता या नाट्यात्मक होतात. उदाहरण आहे नकुल, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, मुंगूस आणि सापाच्या लढाईचं सगळं वर्णन त्या कवितेमध्ये आहे. आणि एकीकडे तो साप आणि ते मुंगूस यांच्यातली सगळी लढाई हे अत्यंत बारकाईने मोठी कविता वर्णन करतात. उत्प्रेक्षाचा सळा आहे की तो कसा दिसतोय साप, तर ते प्रमदेचं जटाई वस्त्र आहे का, की कालीच्या हातातून गळून पडलेलं कंकण आहे का, अशा अत्यंत जणू पद्धतीने जे लिहिलं जातं त्याला उत्प्रेक्षा अलंकार म्हणतात. असा उत्प्रेक्षाचा सडा त्या कवितेमध्ये आहे. पण कवितेचा शेवट जो आहे त्याच्यामध्ये तो जो गर्वानी फडा उंचावून चालणारा जो साप आहे तो आणि त्याच्यावरती निकराची झुंज घेऊन त्याला मारणारा जो मुंगूस आहे नकुल म्हणजे मुंगूस, तर ह्या दोघांमध्ये आपोआप आपल्याला सत्तांध असा सत्ताधीश मदांध आणि त्याच वेळेला शोषित जनता की जी नको म्हणते, आगगाडी आणि जमीन अशीच कविता आहे. अत्यंत नाट्यमय संवाद आहे. नको ग अकरंदे जमीन, ती नको म्हणते त्या आगगाडीला, कारण जुन्या आगगाड्या या कोळशावरती चालायच्या त्यामुळे ते निखारे पडायचे खाली. तर तू जाळीत चालली आहेस, मला निखारे टाकतेस माझ्या अंगावरती, नको असं करूस. असं ती जमीन विनवती आहे वारंवार, नको ग असं परत आहे. आणि ती आगगाडी अत्यंत उद्दामपणे तिला उत्तरं देते की तू कोण मला थांबवणारी, भेकडाने जगामध्ये जगायचंच कशाला, धावेनं अशीच धावेनं, असं ती तिला उत्तर देते. मग एका क्षणाला जमिनीचा उद्रेक होतो आणि भूकंप होतो आणि दरीच्या वरती बांधलेल्या पुलावरून ती आगगाडी जात असताना भूकंपाने सगळं उद्ध्वस्त होतं आणि ती उलटी पालटी होऊन खालती ती दरीमध्ये गाडी पडते आणि नामशेष होते. इथे सुद्धा आपल्याला ती आगगाडी हे एक प्रतीक आणि जमीन हे एक प्रतीक असं उभंच राहतं, आपोआप उभं राहतं. म्हटलं नाही कुठेही त्यांनी की जमीन म्हणजे अमुक आणि आगगाडी म्हणजे अमुक, पण ती वाचता त्याच्या आवेशामध्ये कुसुमाग्रज लिहितात ते वाचलं की आपल्याला ताबडतोब लक्षात येतं की हे कोणाला उद्देशून आहे. अशा त्यांच्या अनेक लीला, बळी, गुलाम कितीतरी कवितांचे संदर्भ घेता येतील की ज्याच्यामध्ये त्यांनी असे उन्मत्त झालेले सत्ताधीश आणि शोषित पीडित जनता यांच्यातला संघर्ष दाखवलाय. कधी आत्ता म्हणलं तसं व्यवस्था माणसाचं कसं बाहुलं आणि खेळणं बनवतात ते एकीकडे दाखवतात आणि दुसऱ्या बाजूला हा सगळा उपरोध ते आपल्यासमोर मांडतात. सतत कुसुमाग्रज हा कवी समाज मनाशी जोडलेला होता. सातत्याने आजूबाजूला चाललेल्या घटनांवरती विविध प्रकारचे जे काय घडामोडी घडत असतात त्याच्याकडे या संवेदनशील कवीचं लक्ष सातत्याने होतं आणि ते त्यांच्या कवितेतून प्रसंगाने उमटलंय असं आपल्या लक्षामध्ये येतं. आता हा प्रसंग आणि ही कविता असं आपल्याला नातं नाही दाखवता येत, पण थोडासा त्या काळाचा संबंध विचार केला तर लक्षामध्ये येतं की उलट त्या घटनेशी ती बांधली नाही कविता, हेच बरं झालं.
कारण ही कोणत्याही काळाला आता लागू होते. 40 वर्षापूर्वी लिहिलेली कविता आज 2026मध्ये सुद्धा लागू होते. गाभारा सलामत तो देव पचास हे आजही दिसतच आहे आपल्याला. तर ह्या प्रकारचं द्रष्टेपण या कवीमध्ये होतं असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, त्यांच्या नाटकांमध्ये काव्यमयता आहे. म्हणजे एकीकडे ड्रामा इन पोएट्री अँड पोएट्री इन ड्रामा हे एक वेगळीच किमया कुसुमाग्रजांनी केली असं मला वाटतं. त्यांच्या प्रतिभेने केली, हे काही जाणीवपूर्वक केलं असेल असं नाही. पण त्यांच्या सगळ्या नाटकांमध्ये अत्यंत काव्यात्मक अशी वाक्य, म्हणजे लिहून घ्या इतकं आपण त्या वाक्यांच्या प्रेमामध्ये पडतो अशी वाक्य कुसुमाग्रजांनी अनेक ठिकाणी लिहिली आहेत. मी 2-3च फक्त उदाहरणं तुम्हाला देते की ध्रुवपदावरून दूर जाणाऱ्या आलापासारखी तू दूर दूर का जातेस असं ययाती शर्मिष्ठेला उद्देशून म्हणतो ययाती देव्याती नाटकामध्ये. किंवा कच्याविषयी त्याचं वर्णन करताना ययाती म्हणतो आकाशानं त्याच्या डोळ्यांना आपलं म्हटलं होतं आणि समुद्रानं त्याच्या शब्दांना आशीर्वाद दिला होता. इतकं काव्यात्मक. काव्य म्हणजे काय असतं, छान छान शब्द नसतात, त्याच्यात काहीतरी सूचकता असते. तुम्हाला विचार करायला, त्या दोन शब्दांच्या मधलं अंतर पार करायला काहीतरी ठेवलेलं असतं कवीने. आकाशानं त्याच्या डोळ्यांना आपलं म्हटलं होतं म्हणजे काय, तो इथला नाहीच आहे ना, तो बृहस्पतीचा मुलगा आहे, तो वरून आकाशातूनच आला आहे खाली, हा एक संदर्भ. आणि दुसरी गोष्ट, आकाशासारखं व्यापक सर्वसमावेशक उदारमनस्क असं ते व्यक्तिमत्व आहे असं म्हणायचं आहे. इतकं सगळं त्या दोन शब्दांमध्ये असतं. म्हणजे आकाशानं त्याच्या डोळ्यांना अर्थ दिला म्हणताना आपल्याला, आपलं म्हटलं म्हणताना आपल्याला छान वाटतंच, पण ते छान वाटणं जे आहे ते किती अर्थपूर्ण आहे हे अशा ओळींमधून आपल्याला दिसतं. कर्ण त्यांचा कौंतेयमधला म्हणतो मातीच्या मांडीवर आणि दगडाच्या उशीवर डोकं ठेवून मी जन्माला आले. मला विलासाचा मोह नाही आणि मृत्यूचं दुःखही नाही. कर्णासाठी इतकं नेमकं, इतकं वास्तव वर्णन दुसरं कुठेही वाचलेलं मला आठवत नाही. अगदी कितीतरी कर्णाच्या जीवनावरचं आपण वाचलंय, पाहिलंय, ऐकलंय, पण आकाशात मातीच्या मांडीवर आणि दगडाच्या उशीवर जन्मतःच तो सोडला गेलाय ना आईपासून दूर, आणि त्याचं सबंध आयुष्य मी कोण या प्रश्नाचं उत्तर शोधण्यामध्ये गेलंय आणि व्यक्तिमत्व दुभंगलंय. त्या सगळ्या दुभंगाचं मूळ कुठं आहे, तर जन्म दगडाच्या मांडीवर झालेला इथे आहे. त्यामुळे तो म्हणतो की मला विलासाचा मोह नाही आणि मृत्यूचं दुःख नाही. अत्यंत सहजपणे मृत्यूला त्याने स्वीकारलंय असं आपल्याला दिसतं. अशा तऱ्हेचं. किंवा जुलेखा, मीच म्हणाली धरतीला म्हणून, माझ्या जिंदगीची कव्वाली मला नक्षत्रांच्या यमकांनी संपवायची आहे. राणीला माहिती आहे की ती आता इथनं बाहेर पडली की इथे किल्ल्यावरती असलेले सगळे जण मृत्युमुखीच पडणार आहेत, कारण तोफा दणाडतातच आहेत ब्रिटिशांच्या. आणि ती चोर दरवाजाने छोड्या निवडक लोकांना घेऊन, अंगरक्षकांना घेऊन तिथं बाहेर पडले. तिचाही मृत्यू आहेच, पण राणीलाही कळलंय. आणि हे जुलेखाच्या शब्दांमधून आपल्याला दिसतं की तिच्यासारखी, म्हणजे राणी तर वीजच आहे, पण ही तिच्याभोवती जमा झाली ती सगळी नक्षत्र आहेत असं सुचवतात कुसुमाग्रजांना. नटसम्राटमधलं तर तुम्हाला माहितीच आहे, एकच उल्लेख फक्त करते की जेव्हा ती नलू चोरीचा आरोप करते या दोघा म्हाताऱ्या आई वडिलांवरती, तेव्हा फार सुंदर एक स्वगत आहे बेलवलकरांच्या तोंडी. एक सशासारखा मुलगा होता, एक कोकरासारखी मुलगी होती, पण खरं म्हणजे ते माझे कोणीच नव्हे. आभाळ पाठीवर घेणाऱ्या हत्तींना विचारून पहा, ते सांगतील कोणीही कोणाचं नसतं. आता हे आभाळ पाठीवर घेणाऱ्या हत्तींना म्हणजे कोणाला? दिग्गज हा जो शब्द आहे त्याचा संदर्भ आहे. आपल्याकडे अशी कल्पना आहे पुराणांमध्ये की 8 दिशांना 8 हत्ती आहेत आणि त्यांनी त्या त्या दिशेचं वजन आपल्या खांद्यावर पेललंय. जशी पृथ्वी शेषाच्या मस्तकावरती आहे, शेषाने तिला तोडून धरलंय, तसं या 8 दिशांना 8 हत्तींनी पेलून धरलंय. त्या पुराणामध्ये त्या 8 हत्तींची नावं सुद्धा आहेत. दिग्गज असा शब्द आपण एखाद्या कर्तृत्ववान माणसाला लावतो तेव्हा त्याच्यामागे तो भाव असतो की त्याच्या कार्यक्षेत्राचा सबंध भार या धुरंधर माणसाने आपल्या खांद्यावर पेललाय. आपण आता उत्सुक कोणालाही दिग्गज म्हणतो, पण खरा दिग्गजचा अर्थ असा आहे की ते सबंध एवढं मोठं पेलण्या इतकी ताकद असलेलं. आता ते का वाक्य तिथे येतं की आभाळ पाठीवर घेणाऱ्या हत्तींना विचारून पहा की कोणीही कुणाचं नसतं, तर त्यांची कोणी पूजच नाही ठेवत आहे, कुणाला भानच नाही आहे त्याचं.
खंत आहे ही, म्हणजे कितीही मोठं कर्तृत्व असलं तरी सुद्धा ही बारीकशी तरी खंत त्याच्या मनामध्ये असते. तो सगळा संदर्भ इथे आहे. आणि ते कोणीही कुणाचं नसतं. मध्ये प्रत्यक्ष पोटची मुलं पण आपली नाही आहेत. आणि खरं कावेरी त्यांना बजावते की जेवायचं ताट द्यावं एक वेळ, पण बसायचा पाठ कधीही देऊ नये. बेलबलकर करून टाकतात ते, सगळंच देऊन टाकतात त्यांना की मुलं आपलीच आहेत. सशासारखा मुलगा आहे, कोकरासारखी मुलगी आहे. ते निरागस बाल्य त्यांच्या मनात इतकं घर करू नये ही मुलं असं कधी वागू शकतील त्याची स्वप्नातही कल्पना केलेली नाही आहे. आणि ते विपरीत वास्तव त्यांच्या वाट्याला आले. अशा तऱ्हेची नाटकात कविता, कवितेत नाटक, हे मला कुसुमाग्रजांचं आणखीन एक वेगळे पण वाटतं. आणि ज्या काळात मी मगाशी म्हणलं तसं आहे की साचा हो दिला नाही आहे कुसुमाग्रजांनी कुठल्याही लेखनाचा. म्हणून ते जशी विशाखातली बरीच कविता वृत्तबद्ध आहे. अगदी कोलंबसाचे गर्भगीत घ्या, पृथ्वीचे प्रेमगीत घ्या, सगळी अत्यंत काटेकोरपणे वृत्तबद्ध कविता आहे. पुढे पुढे कुसुमाग्रज मुक्तछंदाकडे आले आणि सहजपणे आले. हा आपल्या कवितेचा, आपल्या विचारांचा साचा होऊ न देता काळाबरोबर राहिलेला असा हा एक महत्त्वाचा कवी आहे असं मला वाटतं. त्यामुळे कुसुमाग्रजांच्या कवितेचा प्रभाव हा आजही बऱ्यापैकी टिकून आहे. तरुण मुलांना इतर काही नाही तरी कणा माहिती असते. आता या कणा कवितेमध्ये सुद्धा बघा कुसुमाग्रज कशा प्रकारचं नाट्य निर्माण करतात. शेवटची कविता वाचून दाखवते आणि थांबते. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला, क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. उभं राहत आहे की नाही डोळ्यापुढे. धो धो पाऊस पडतोय बाहेर, करदमलेले अर्धवट ओले झालेले कपडे असलेला तो आलाय, केसांमधनं पाणी गळतं. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशी पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको तेवढी वाचली. गंगामाई पाहुणी आली पुराच्या पाण्याला. गोदावरीला सगळेच जण गंगा म्हणतात. खरं म्हणजे आपल्या गावच्या नदीला गंगा म्हणण्याचं प्रथा इथे आहेच. छोटीशी का नदी असेल ना तिला गंगा म्हटलं जातं. गोदावरीला तर गंगा कायमच म्हणतात, म्हणजे बाजार गंगेवर भरतो असंच म्हणतात. तर गंगामाई पाहुणी आली नदीला, पुराचं पाणी घेऊन ती आली, तरीही त्याच्या तोंडून त्याचे संस्कार जात नाही. हे मला निदर्शनास आणायचे. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. राहिली, लगेच ओसरलं नाही, आली आणि गेली नाही, राहिली. ते पुराचं पाणी 3-4 दिवस घरात होतं. माहेरवाशीन पोळीसारखी 4 भिंतीत नाचली. अटकावच नाही आहे कसला, बंधमुक्त असल्यासारखी 4 भिंतीत नाचली. त्या पुराच्या पाण्याने घातलेल्या थैमानाला तो काय म्हणतोय तर माहेरवाशी पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी. सगळं जाऊन नेलं खरं म्हणजे तिने, बायको मात्र वाचली. कृतज्ञता कुठे आहे की चला तिला बायको तरी वाचली. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले. आता थोडंसं डिटेलिंग येतं की मोकळ्या हाती गेली नाही पण काय काय नेलं तर भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये थोडे पाणी ठेवले. फारच अत्यंत हृदयाला भिडणारी आहे, एका अर्थाने चटका देणारी आहे की तो म्हणतो की प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये थोडे पाणी ठेवले. आपल्या डोळ्यातल्या अश्रूंचा आणि नदीतून वाहणाऱ्या पाण्याचं नातं कशा तऱ्हेने हा बघतो आहे. शिव्याशाप नाही देते तो, चिडचिड करत नाही आहे. हे कुसुमाग्रज. पुढे बघा, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, शिखर याड काढतो आहे. मग खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला. हात अर्थातच कवीने घातलाय खिशामध्ये मदत करण्यासाठी, पैसे वगैरे काही देण्यासाठी. खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मदत नको आहे, तो अजिबात लाचार आलेला नाही आहे, तो मदतीसाठी आलेलाच नाही आहे, त्याची अपेक्षाही नाही आहे. पैसे नको सर,
जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. कशासाठी आलाय तो? कवीकडून दिलासा घ्यायला आलाय, लढ अशी प्रेरणा घ्यायला आलाय. आणि मग इथे पुन्हा कुसुमाग्रजांच्या सगळ्या कवितेचं सारतत्व आपल्या लक्षात येतं की त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये वेदना जरूर मांडली. श्वासांनो जा वायू संगे, आईला सांगा की तुझे वेडे क्रांतीवीर तुरुंगामध्ये आहेत पण ते सतत तुझीच आठवण करतायत. अशा प्रकारच्या वेदना, दुःख हे सगळं त्यांनी जरी मांडलं असलं तरी हरत नाही. कुसुमाग्रजांच्या कवितेचा असो, नाटकाचा असो, नायक हरत नाही, तो लढतो. आणि या सगळ्या विपरीताला उत्तर काय आहे तर लढणं, संघर्ष करणं. हे कायम कुसुमाग्रज सांगतात सगळीकडे. आणि तडजोड मान्यच नाही, जशी पृथ्वीला मान्य नाही आहे तशी कुसुमाग्रजांच्या कवीलाही मान्य नाही. आणि त्यामुळेच कुसुमाग्रजांच्या सगळ्या कवितांचे शेवट आशावादी दिसतात आपल्याला. ते भलावण नाही करत, त्याची हरण्याची भलावण नाही करत, ते संघर्षाला पाठिंबा देतात. आणि म्हणून इथे सुद्धा लढतो आहे शब्द आहेत ना त्याचे, कारभारणीला घेऊन संधी, त्या सगळ्या प्रक्रियेला मला तुमचा आशीर्वाद फक्त हवा. आणि तोही काय हवाय? लढ असं म्हणा. जे आयुष्यभर हा कवी करत आला, ज्या संघर्षाची प्रेरणा देत आला, तीच प्रेरणा तुम्ही मला द्या असं हा सगळं ज्याचं वाहून गेलंय, सर्वस्व संपलंय असा नवतरुणच असणार आहे तो. कारण अजून मुलाबाळांचे उल्लेख नाही, त्या अर्थी नवीन लग्न झालेलं जोडपं असणार आहे अशी कल्पना आपण करू शकतो. पण केवढं कमालीचं नाट्य या कवितेत बघा. हे पृथ्वीचे प्रेमगीत हे तर आहेच नाट्यमय, स्वप्नांची समाप्ती आहेच नाट्यमय, पण कणासारखी अलीकडच्या काळात लिहिलेली साधी कविता सुद्धा केवढी प्रचंड नाट्यमय. तुमच्या डोळ्यासमोर संवाद उच्चारणारी पात्र उभी राहतात, चित्र उभं राहतात. कुठेही त्यांनी वयाचा वगैरे उल्लेख केला नाही आहे त्यांनी. बघा तो आपल्याला कळत नाही, म्हणजे कवीकडनं कळत नाही की हा किती वयाचा माणूस आहे, काय आहे, हे सगळं कुठे घडलं असेल आणि काय नेमकं झालं असेल हे कमीत कमी तपशिलांमध्ये पण त्या दोघांच्या संवादातून अगदी नेमकेपणाने उतरलं की बघायला. हे कुसुमाग्रज, हे मला महत्त्वाचं वाटतं की हा संघर्षाला प्रेरित करणारा. दुबळेपणा कशात माहिती का? भेकड असण्यात दुबळेपणा आहे, शोषून घेण्यात दुबळेपणा आहे. तुम्हाला कोणीतरी टाचेखाली धरतंय पण कधीतरी तरी तुमच्यातली आत्मशक्ती उसळून वर आली पाहिजे आणि तिने अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे. हा संदेश आहे संबंध कुसुमाग्रजांच्या साहित्याचा असं मला वाटतं. कधी नव्हे इतकी कुसुमाग्रजांच्या या सगळ्या विचारांची आत्मबळ पुन्हा एकदा धार लावून परतण्याची गरज आहे असं मला वाटतं. हे आजच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा अधोरेखित करावं असं वाटलं.